नमस्कार मित्रांनो, मी विजय चारथळ. तर आज महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार आहे आणि अश्विनीची आज महालक्ष्मी पूजा सगळी झालेली आहे. आज मी थोडा लेट झालेला व्हिडिओ बनवायला, तर अश्विनीची तयारी होऊन गेलेली आहे आणि रियांश पण झोपलेला आहे. म्हणून वाटतं चला आज व्हिडिओ बनवूया शांतपणे. रियांश असला तर मला व्हिडिओ बनवायला खूप त्रास देतो, म्हणून मी आज लेट बनवतो व्हिडिओ. तर तुम्ही कशा आहात सांगा मित्रांनो. आणि मी विजय चारथळ आणि माझे यूट्यूबचे नाव पण विजय चारथळ आहे. तर तुम्ही त्या यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आज तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब किंवा लाईक करणार तर माझा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचणार. तर तुम्ही कशा आहात ते सांगा आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आज असा विषय घेऊन आलेला आहे की तुमच्याकडे भरपूर दिवसापासून माझ्या मनामध्ये विचार होता की मोबाईलमुळे आज किती बेकार परिस्थिती आलेली आहे. मुलांवर किती घाण व्हिडिओ येतो आणि लहान मुलं व्हिडिओ बघतो. लहान मुलं व्हिडिओ बघितल्यामुळे त्या लहान मुलावर काय परिणाम होणार. आमचा रियांश खूप मार खात राहतो मोबाईल बद्दल. या रियांशला खूप मार देतो मम्मी. मोबाईल दिला नाही तर जेवण करत नाही, काहीच खात नाही, काहीच नाही. तर म्हणून आम्ही आज या विषयाबद्दल बोलत आहे. आणि कोणी कोणी घाण व्हिडिओ काढतो, कोणी घाण शिव्या देतो. इंस्टाग्राम मध्ये किती घाण व्हिडिओ आहे आणि आपल्या लहान मुलांवर जे शिक्षणाचं म्हणजे विद्यार्थी शाळेमधला त्याच्यावर ह्याचा काय परिणाम होईल आपण याचा विचार कधी केलाच नाही. म्हणून बोलतो तर याच्याबद्दल आपण थोडाफार काहीतरी विचार केला पाहिजे. आपल्या मुलांवर काय संस्कार द्यायचे आहे याचा पण आपण विचार केला पाहिजे. मुलांना अभ्यास घेणे, मोबाईल न देणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष न करणे, मुलांबरोबर सोबत राहणे. ज्याचे विद्यार्थ्याचे आई वडील आहे त्यांना आपल्या मुलावर खूप काही जास्त लक्ष द्या. टीचर आपल्या शाळेत असेल त्यांना पण सांगून ठेवा आमच्या मुलांवर लक्ष द्या, कारण की वाईट रस्त्याकडे गेलं नाही पाहिजे. आज मोबाईल प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि प्रत्येक मोबाईलमध्येच खुश असतो. आज कुठे पण जा तो मोबाईलमध्ये असं खड्या बघत राहतो काहीतरी. पण खरंच आणि मोबाईल सर्वांसाठी चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. आणि खरोखर म्हणजे लहान मुलांना हा व्हिडिओ मोबाईल द्यायलाच नाही. तर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ बनवायचे कारण हेच होते, बाकी काही नाही. तर तुम्ही कसे आहात मित्रांनो मला सांगा. खरोखर आपल्याला मोबाईल बद्दल तुम्ही पण तुमचे विचार सांगा. खरं लहान मुलांजवळ मोबाईल द्यायला पाहिजे का? तुम्ही आमच्या कमेंटमध्ये सांगा तुमचे विचार. तर खरोखरच मला असं वाटतंय की आजच्या युगामध्ये खूप काही चेंज झालेलं आहे. आजची पिढी खूप काही पुढे जाणार आहे, पण त्याच्या जाण्यापुढे पण त्याच्या मागे मोबाईल आहे. पण मोबाईल वाईट वर्णाकडे पण जास्त लोक असले तर चांगले विचार घेणार नाही आणि वाईट विचार जास्त घेतो. त्याला वाईटच्या विचाराकडे जास्त जाणार. तर वाईट विचार करणारे लोक भरपूर आहे आणि चांगले विचार करणारे कमी आहे. तर तुम्ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये काही फरक जाणत असाल तर सांगा. खरंच आजची पिढी ह्या मोबाईलमुळे दिसत वेळी झालेली आहे आणि आज खूप सारी पब्लिक त्या मोबाईलच्या मागेच आहे. तर माझा बोलण्याचं हे नाही की तुम्ही मोबाईल वापरू नका, मोबाईल वापरा, कारण त्याचे संरक्षण स्वतःच कसं करावं लागेल याच्याबद्दल पण आपल्याकडे लक्ष द्या स्वतःवर. व वाईट वळणाकडे जात नाही ना, तर हा विचार आपल्या स्वतःमध्येच आपल्याला जाणवला पाहिजे. म्हणून मी हा विषय घेऊन आलेला आहे. तुम्ही खरोखरच मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कोणाकोणाकडे पोहोचतो, कोण कोण माझा व्हिडिओ बघतो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर आज महालक्ष्मीचा दिवस गुरुवार होता. आज मला ऑफ होती म्हणून मी आज व्हिडिओ बनवला. आज गुरुवार आहे महालक्ष्मीच्या. अश्विनी आज पूजा तयार झाली, पूजा पण झालेली आहे. अश्विनी आता भांडे घासत आहे. भांड्याचा आवाज येत असेल तुम्हाला ऐकायला. तर खरंच
बघून घ्या. हे अश्विनी भांडे घासत आहे, दिसतंय. वियान झोपलेला आहे आणि मी आता म्हणून व्हिडिओ बनवत आहे. तर बघा अश्विनीची आज पूजेची तयारी कशी झालेली आहे. छान. हो बघा. आणि माझा बोलण्याचा उद्देश हाच होता, मोबाईल ह्या मुलांकडे बिलकुल द्यायचा नाही. तर चला माझा विषय इथेच थांबूया. तुम्ही मला कमेंट आणि लाईक मध्ये सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि मला माझा व्हिडिओ पुढचा तुमच्याकडे आला पाहिजे आणि लाईक करायला आणि सबस्क्राईबला विसरू नका. चला तर बाय बाय.